नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, कार्यकाळ वाढबाबतची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. या डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पाहू शकता, युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत रुजू असलेले जवळजवळ सगळ्याच प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 11 महिन्याअंतर्गत रुजू असणारे जे शेवटचे प्रशिक्षणार्थींची बॅच आहे ती सुद्धा कार्यकाळ संपत आहे या महिन्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत 11 महिन्यासाठी रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पासून त्यांचे कार्यकाळ संपत आले होते. तर या पद्धतीने कार्यकाळ संपून आता सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी पाहू शकता ही महत्वाचा हा वेळ असणार आहे. त्याचबरोबर आचारसंहिता जी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता सध्या नगर परिषदांच्या निवडणुका चालू आहेत. तर या अंतर्गत या निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यामध्ये संपणार आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषदाच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत. यांच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच जे आरक्षण आहे 50% पुढे गेल्यामुळे न्यायालयात प्रतीक्षेत ते अडकलेला आहे. त्यामुळे तो निकाल लागेपर्यंत तोपर्यंत तरी जी आचारसंहिता आहे जिल्हा परिषद आणि स्थानिक पंचायत समितीसाठीची स्थानिक स्वराज्य संस्थांची ही आचारसंहिता लागू होणार नाहीये. आणि या कारणामुळे पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुन्हा एकदा एक चांगली संधी मिळणार आहे त्यांचा कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत. याबाबत ठाणे जिल्ह्याचे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी सुद्धा नरेश म्हस्के यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी याबाबतची चर्चा केली. त्यांनी सुद्धा सांगितलं की शिंदे साहेब जे आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, या बाबतीत सकारात्मक असून लवकरच तुमचा निर्णय जो आहे हा घेतला जाईल. त्यामुळे पाहू शकता एक आशा तयार झालेली आहे. होप्स आहे की पुढच्या महिन्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी कार्यकाळ वाढीसाठीचा GR जो आहे शासन निर्णय हा लागू होऊ शकतो. 5 नोव्हेंबर पर्यंत आदरणीय तुकाराम बाबा सुद्धा काहीतरी महत्वाचे जे अपडेट आहे हे देणार आहेत. त्यांचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे आणि या पद्धतीने सगळे प्रशिक्षणार्थी, सगळ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सगळे प्रशिक्षणार्थी एकत्र येऊन या पद्धतीने GR साठी प्रयत्न करणार आहेत. कार्यकाळ वाढ किंवा कंत्राटी पद्धतीने शासन निर्णय जो आहे पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्यावेळेला पाहू शकता आचारसंहिता सुद्धा संपेल. नगर परिषदांची आणि जिल्हा परिषदांची आचारसंहिता लागण्यासाठी 1 ते 2 आठवड्याचा कमीत कमी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याच काळामध्ये जे हिवाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे आणि या हिवाळी अधिवेशनाचाच फायदा घेऊन युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्यांचा मुद्दा जो आहे हा मांडून त्यांचा रोजगाराचा जो प्रश्न आहे हा त्यांचा रोजगाराचा प्रश्न मांडून पाहू शकता त्यासाठीची जी मागणी आहे ती मान्य करून घेऊ शकता. त्यांचा शासन निर्णय हा काढला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक सकारात्मकता तयार झालेली आहे आणि लवकरच युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी कार्यकाळ वाढीचा जो GR आहे हा येऊ शकतो. शासनामार्फत सुद्धा सकारात्मक बातमी या अगोदर आली होती. या अगोदरचं जे नाशिक आंदोलन आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी झालं होतं असं म्हणता येईल. यानंतर पुन्हा एकदा आदरणीय तुकाराम बाबा काय करतायत आणि त्यांच्या भूमिकेकडे सध्या लक्ष आहे. लवकरच त्यांची भूमिका त्यांनी अगोदरच स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की 1,00,000% प्रशिक्षणार्थ्यांना कार्यकाळ मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांची जी संस्था आहे पाहू शकता त्याच्या संस्थेमध्ये नोंदणी करणं अनिवार्य आहे. नोंदणीचा डेटा जो आहे आदरणीय तुकाराम बाबा यांच्याकडे प्राप्त आहे. ज्याने नोंदणी केली त्यांच्या सगळ्यांच्या नोंदणीची माहिती त्यांनी पाहू शकता डेटा जो आहे हा शासनाकडे सादर करून त्याच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासंदर्भातल्या संधी ज्या आहेत त्या प्राप्त करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जर अजून सुद्धा तुम्ही नोंदणी केली नसेल, रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांच्या संस्थेसाठीचं, तर ते तुम्ही करू शकता. त्याबाबतची माहिती तुम्हाला जिल्हा अध्यक्ष देतील. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचे अपडेट, कार्यकाळ वाढ ही 100% होणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये एक चांगला निर्णय आपल्याला मिळू शकतो आणि या सगळ्या अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आपण देणार आहोत. त्याचबरोबर एक दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे कमेंट येत आहेत प्रशिक्षणार्थ्यांचं की ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, त्याचबरोबर जून, जुलै अशा महिन्याचा जो विद्यावेतन आहे हे आलेलं नाहीये आणि याबाबत जे आयुक्त कार्यालय आहे यांच्याकडे चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की जे निधी आहे हा निधी सध्या अद्याप प्राप्त झाला नाहीये, निधीची कमतरता आहे. तर हे खरं कारण असू शकतं. कदाचित पाहू शकता काही प्रशिक्षणार्थ्यांचा विद्यावेतन पेंड दाखवतंय मात्र अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेलं नाहीये. तर काही प्रशिक्षणार्थ्यांचं पेंडिंग आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण झाले, KYC अप्रुव्हल, त्याचबरोबर त्यांचं जिल्हा
जिल्हा लेवल आहे, DC AC लेवल सगळे अप्रुव्हल पूर्ण झालेत, मात्र अद्याप सुद्धा त्यांचा जे विद्यावेतन आहे जमा झाले नाहीये. तर निधीची कमतरता आहे, याबाबत सुद्धा निधीची तरतूद करण्यात आली आहे नवीन असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात हे जी विद्यावेतन आहे पाहू शकता आचारसंहितेनंतर ते सुद्धा पटापट जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आणि या संदर्भातल्या अशाच अपडेट आपल्याकडे येणार आहेत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठी कुकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.